तर नाशिकच्या येवल्यामध्ये कडक उन्हानंतर अवकाळी पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा हा शेतामध्ये होता, काढणीला आलेला हा कांदा होता, मात्र अवकाळी पावसामध्ये भिजून गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात आता हवामानाचा लहरीपणा बघायला मिळतो। आपण बघितलं तर अक्षरशः काल सायंकाळी येवला तालुक्यातील नगरसूर परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः काढून ठेवलेला कांदा हा शेतात भिजला गेलेला आपण बघितलं तर अक्षरशः शेतकऱ्याचा कांदा मोठ्या प्रमाणात भिजला गेल्याने मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्याचं नुकसान देखील झाले आहे। आपल्यासोबत येथीलच काही कांदा उत्पादक शेतकरी काय सांगाल की अचानक आला पाऊस, काय नुकसान झालं कांद्याचं, किती एकर कांदा होता? काल 1 एकर कांदा काढण्यासाठी लेबरचा आलेलं होतं आणि समोर अचानक ऊन पडलेलं होतं। भरपूर ऊन असल्या कारणाने कांदा जागेवर पडलेला होता आणि अचानक 5 वाजता पाऊस आला, त्यामुळे सगळा कांदा भिजला। आज तर मार्केटमध्ये परिस्थिती अशी आहे का कांदा 700 ते 800 वर विकत नाही आणि सरासरी ॲव्हरेज बी या दिवसात कमी निघतं आणि कांद्याचा खर्च भरपूर झालेला आहे आता आणि खर्च भेटत नाही कांद्याचा। त्यावर सरकार काहीतरी उपाययोजना कराव्या असे सरकारकडे आमची अपेक्षा आहे। 1.5 एकर कांदा काढायला सुरुवात केली आणि सायंकाळी अचानक पाऊस आला, त्यामुळे सगळा कांदा भिजून गेला, काहीच राहिलं नाही। खूप नुकसान झालं आमचं। त्याची भरपाई काहीतरी द्यायला पाहिजे आणि मार्केटमध्ये काहीच भाव नाही कांद्यांना, त्यामुळे आमचं काहीच हे नाही आहे। आमचा खूप खर्च झालेला आहे, कांद्याचं खूप नुकसान झालं। नरेंद्र बाटाव, जे महाराष्ट्र न्यूज, येवला।